नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि भोगी स्पेशल मकर संक्रांती स्पेशल व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कोल्हापुरी पद्धतीने मिक्स भाजी, थापटवडी, कढी, ताकाची आणि बाजरीची भाकरी असं सर्व काही ह्या थाळीमध्ये भोगीचे जो नैवेद्य असतो ते सर्व करावं लागतं. बाजारात आता मोठ्या प्रमाणात भाज्यासुद्धा आलेल्या आहेत. भोगीच्या भाज्या ज्या मिक्स असतात, वरणा, वाटाणा, वांगी म्हणा, गाजर, कांद्याची पात, हिरव्या भाज्या आपण कोणत्याही घेऊ शकता. आता इथं मी वाटाणा, वरणा हा सोलून घेणार आहे. सोलून त्यातले खिडके दाणे जे असतात ते काढून आणि परत स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे सर्व भाज्या ह्या नीट करून. आणि कोबीसुद्धा घेतलेला आहे मी, थोडासा कट करून लांब असा कट केलेला आहे. गाजरसुद्धा असे मोठे पीस केलेले आहेत. तुम्हाला हवे तसे लहान मोठे आकारमध्ये कट करू शकता. आणि इथं वांगंसुद्धा लांब अशा फोडी केलेल्या आहेत. आणि मसाल्यासाठी भाजीचा जो मसाला आहे त्याच्यासाठी मी जिरे अर्धा चमचा, तीळ 3 चमचे घेतलेले आहेत, धणे एक अर्धा चमचा, 1 चमचा घेतलेला आहे. आणि हे सर्व चांगले भाजून घेतलेले आहेत. हा मसाला चांगला असा खमंग भाजून घ्यायचा आहे. सुकं खोबरं थोडं एक अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि हे सुद्धा चांगलं खरपूस असं भाजणार आहे, एक चांगलं लालसर होईपर्यंत, जेणेकरून मिक्सरमध्ये पटकन बारीक व्हावं. सुकं खोबरं घ्यायचं आहे मसाल्यासाठी. आणि 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. आलं, लसूण एक 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि आलं घातल्यामुळे छान टेस्ट येते भाजीला, त्यामुळे लसूण आणि आलं घालावं. आणि त्याचसोबत मी पहिल्यांदा खोबरं आणि तीळ जिरे बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतरच मिक्सरला मी कांदा, आलं, लसूण हे सर्व बारीक करून घेणार आहे. आणि थोडीशी टेस्टसाठी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरमुळे खूप छान असं फ्लेवर येतं, भाजीला छान टेस्ट येते. आणि चांगलं पाणी घालून पेस्ट करून घ्यायचे बारीक. आणि त्याच पॅनमध्ये मी आता कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा बारीक केलेला पेस्ट केलेला मसाला सर्व घातलेला आहे. आणि आता हा कांदा आपण सर्व पेस्ट ही आधीच फ्राय केलेले मसाले आहेत, त्यामुळे जास्त वेळ फ्राय करायचे नाही आहेत. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि मी कांदा लसूण आपली घरातली मिसळलेली चटणीच इथे वापरलेली आहे. बाजारात कोल्हापुरी कांदा लसूण चटणी मिळते, ती तुम्ही घालू शकता, एकदम छान अशी टेस्ट. बाकी मी इतर मार्केटमधले गरम मसाला वगैरे काही यूज केलेला नाही आहे, सब्जी मसाला वगैरे, फक्त कोल्हापुरी कांदा लसूण चटणीच घातलेली आहे. आणि या सर्व भाज्या धुवून स्वच्छ ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. मसाला घातल्यामुळे हा जास्त ग्रेव्ही अशी तयार होते या भाजींना आणि चांगली वाटते. तुम्ही सुकीसुद्धा करू शकता अगदी. आलं लसूण थोडंसंच खोबरं तुम्ही ठेचून जर घातला तरी ही भाजी छान लागते सुकीसुद्धा. आणि आता ही एक 15 मिनटं गॅसवरती लो फ्लेमवरतीच मी शिजवून घेणार आहे, 15 ते 20 मिनटं. आणि इथं बाजरीचं पीठ मी गरम पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे आणि एक 5-10 मिनटं मी साईडला ठेवून देणार आहे, त्याच्यानंतरच भाकरी करणार आहे. आणि इथं आलं लसूण मिरची कोथिंबीर हे मी कढी आणि जी थापटवडी करायची आहे त्याच्यासाठी हे पेस्ट करून घेणार आहे चांगली. आणि इथं ही मी कढीचा व्हिडिओ मी आधीसुद्धा टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते कढीची, तिथं तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि आता ही भाजी आपली पूर्ण तयार आहे, पाहू शकता, एक छानपैकी शिजलेली पण आहे. या पद्धतीने कराल तर एकदम टेस्टी अशी ही भाजी होते, मिक्स भाजी. आणि थापटवडीसाठी सुद्धा मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्या वड्या अशा केलेल्या आहेत. थापटवडीचा व्हिडिओ मी आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकणार आहे, तुम्ही नक्की पहा. आणि आपली ही भोगीची थाळी ही तयार आहे. बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, त्यासोबत भोगीसाठी राळ्याचा भात करतात, दही भात दाखवतात. आणि आपली थापटवडी, भाजी आणि कढी. आणि त्यासोबत आपल्याला चटण्या आपण कोणतीही ठेवू शकता, खोबऱ्याची, शेंगदाण्याची. आणि हे आपलं ताट तयार आहे. हा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला
हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला